संपूर्ण महाराष्ट्रात इंधन तुटवड्याचे सावट गडद होत असताना आता कोकणातही त्याचे गंभीर परिणाम दिसू लागलेत। उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल होत असल्याने सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। या परिस्थितीचा सर्वाधिक फटका स्थानिक रिक्षा चालक, स्कूल बस चालक आणि सीएनजीवर चालणाऱ्या भाडेकरू वाहन चालकांना बसत आहे। सीएनजी भरण्यासाठी तब्बल 3 ते 4 तास रांगेत उभं राहावं लागत असल्याने चालकांचा वेळ आणि उत्पन्न दोन्हीही मोठा परिणाम होत आहे। पोट भरायचं कसं असा संतप्त सवाल आता वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे। पर्यटकांच्या वाहनांमुळे स्थानिकांच्या रोजीरोटीवर परिणाम होत असल्याची भावना चालक संघटनांनी व्यक्त केली आहे। दरम्यान वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर विविध वाहन चालक संघटना एकत्र आल्या असून खेड तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि खेड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे। सीएनजीचा पुरवठा सुरळीत करावा, स्थानिक वाहन चालकांना प्राधान्य द्यावे आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। कारण असं आहे की आज गेली सीएनजी पंप चालू झाल्यापासून जे स्थानिक लोक आहेत की बाबा जे प्रॉपर खेड तालुक्यामध्ये राहतात, प्रॉपर याचा अर्थ तालुक्यामध्ये आजूबाजूला जे गावं आहेत ते सुद्धा प्रॉपर खेड तालुक्यामध्ये आलेले आहे। त्यांना ज्या वेळेला सीएनजीची गाडी येते त्यावेळेला मुंबई पुण्यावरून जे म्हणजे चाकरमानी येतात किंवा त्यांना सोडायला ज्या गाड्या येतात त्यांचे ड्रायव्हर तिथे लाईनमध्ये वारंवार थांबून राहतात। तासभर 2 तास समजा गाडी नाही आली तर ती गाडी येईपर्यंत ती गाडी जे माणसं आहेत किंवा ज्यांचे चालक आहेत ते तिथे थांबून राहतात। ते थांबून राहिल्यामुळे जे स्थानिक आहेत जे प्रॉपर खेडमध्ये राहतात, ज्यांचा व्यवसाय टॅक्सीमध्ये आहे, रिक्षा युनियनवाले आहेत, त्यांना सीएनजी मिळत नाही। त्यांना सीएनजी मिळावा यासाठी आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम त्यांना एक लेटर दिलेला आहे, तहसीलदार साहेबांना लेटर दिलेला आहे, पोलीस निरीक्षक साहेब आपले त्यांना एक लेटर दिलेलं आहे। याचं कारण की स्थानिकांना सीएनजी मिळावा, बाईकांसाठी एक वेगळा नौजल आणि वेगळी लाईन करून मिळावी। कारण का जेणेकरून ह्याच्यामध्ये कामाला जाणारे आहेत किंवा स्कूल बस आहेत ह्यांच्यासाठी पूर्ण हे होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला एक वेगळे नौजल आणि वेगळी लाईन आम्हाला मिळावी आहे। तो माननीय सर्व जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमची एवढीच इच्छा आहे की आम्हाला स्थानिकांना लवकरात लवकर सीएनजीची एक वेगळी लाईन मिळावी आणि याच्यात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून आम्हाला आमच्या जे रिक्षावाले आहेत, टॅक्सीवाले आहेत त्यांना व्यवसायासाठी मुबलक प्रमाणात सीएनजी मिळेल हीच अपेक्षा आमची शासनाकडे आहे।